हा चहा आणि बशी ठेव माझ्या टकुऱ्यावर. अहो आता सून आली घरात, आता तरी जिभेला वळण लावा. आता तो चहा डोसा आणि मला दळण आणून द्या. डोसा कोणाला सांगते का तू दळण आणायला? सरपंचाला? एवढ्या प्रेमानं त्या अलंकाराला घरी बोलवलं ना, त्याला सांग ना दळण आणायला. त्याला काय काम आहे? आणि तुम्हाला काय काम आहे? हा दिसभर नुसत्या मला त्या स्टोऱ्या सांगत राहता, नाही तर पेपर मध्ये डोकं खुपसून बसताय ते. हे बघ इम्पॉर्टंट न्यूज वाचू राहिलो, महत्वाच्या बातम्या. हे बघ काय म्हणून राहिले नेते. संपलं इलेक्शन, जपा रिलेशन. रिलेशन? हा रिलेशन म्हणजे नातं, कळतं का? शिकलीये मी. शिकले ना तर ऐक नीट. नातं जपायला सांगते ते. आधी स्वतःच्या घरातलं रिलेशन बघा जपता येतंय का? हे बघ हे दोघ जण विरोधी पक्षातले एकमेकाच्या विरुद्ध लढले, पण युवाही आहेत. आपल्या ड्युट्यानं पण थोडीशी कळ काढली असती ना तर चांगल्या घरातली पोरगी सून म्हणून आली असती बघ. म्हणजे आपली सून काय चांगली नाही होय? हा नाही नाही, तुम्हाला ना घरातून बाहेर काढणारी सून मिळायला पाहिजे होती, म्हणजे चांगला कळला असता सुनेचा झटका काय असतो ते. आता म्या कुठं सूनबाई चांगली नाही म्हणले, पण जरा नखरा जास्त करती, ते नट्टापट्टा जास्त करते ना, त्याला मॉडर्न म्हणतात. मॉडर्न नाही मॉडर्न म्हणतात, मॉडर्न. हा तेच ते. मॉडर्न असली तरी चांगली वर. लय काळजी करते, गोड बोलती, हटवादी तेवढीच. रात्री मला बळजबरीने जीव घातलं. याच्यात साखर इतकी असती, त्याच्यात साखर तितकी असती, असं समजून सांगत होती. लय झाके बघ. होय सरपंचाच्या घराला शोभल अशीच आहे बघ. तू हाय तशी चांगली, पण तिच्या ना आपल्या घराचं काय नातं लागतलंय ना. नातं नाही कस, आता सून आहे ना आपली. सून हाय म्हणजे तसं नातं हाय आपलं, पण तसं नातं नाही ना. नाही म्हणजे नातं आहे हो आपलं, पण तसं पण नातं असायला हवं ना. ते नातं नाही ना आपलं, म्हणजे ते नातं. एकदा नीट ठरव आणि मग सांग. नाही म्हणजे सून आपल्यातली नाही ना. आपल्यातली नाही म्हणजे तुला कसं कळलं? तो विचारला काय तिला? ओय चहा तर दी. हो आपल्यातली ना, आपल्यातली हाय आपल्याला. ए पल्ले अरे उठ की. ए पल्लोबा अरे सकाळ झाली बघ. आहा ए कष्टाळू उठ 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 पल्ले उठ. थांब ना 5-10 मिनिटं. 5-10 मिनिट उठ 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 बरं. आता 20 मिनिटं थांब. 20 पल्ले 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 उठ ना 20 मिनिटं नाही. सॉरी सॉरी सॉरी. तुला सांगतो मी तुझ्या सारखा असं उशिरापर्यंत झोपायचो ना, तेव्हा आई मला म्हणायची ए कष्टाळू उठ, नाही तर अंगावर पाणी टाकते. ए असं अलंकार गप ना. उठ ना उठ ना उठ ना पल्ले उठ 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 उठ. आणि हा काल तुझे काय तात्यांशी बोललीस ना, ते मला आयुष्यात कधी जमलं नाही आणि कधीच जमणार पण नाही. त्याचसाठी पुरुषाच्या आयुष्यात एक स्त्री लागते, मग ती बायकोच असली पाहिजे असं काय नाही. आई किंवा बहीण असली तरी चालतं, पण ना तिला त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. बर बघू आता मग तू कशी कंट्रोल करतेस मला ते. वहिनी सॉरी 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 सॉरी. ए जिप्रे काय ग काय? काही नाही, चहा घ्यायला बोलवलंय. हा चल चल तू पुढे आलोस. बर थांब थांब थांब. लग्नाचं वय झालंय ना तुझं? असं नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या बेडरूम मध्ये येताना दार वाजून यायची काही पद्धत नाही का? नवीन लग्न झालेलं जोडपं आहात ना तुम्ही? हो. मग तुला दार लॉक करायची अक्कल नाहीये? ये जिप. आणि काय रे, सांग का बहिणीला तू एकदा तात्याच्या नाईच्या रूम मध्ये घुसला होता? सांग का? बावळट काय बोलते? चल चल
लग्नाचं वय झालं, बालिशपणा जात नाही तिचा. जाऊ दे. ये. मूर्खा, तुला कळत नाही. तुला जर stock करायला दार बंद करायचं कळत नाही तुला? मला काय माहिती दारू कुठे येते. सॉरी 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 सॉरी. बरं पल्ले चल, लवकर आवर, बाहेर जायचं आपल्याला. आणि हा, साडी नेसशील ना आज? साडी? हा. पण माझ्याकडे तर नाहीये साडी. आणि का? ना तेवढंच तात्यांना बरं वाटेल. लग्न झालेली बाई अशी ह्या अवतारात बघायची सवय नाही ना तात्यांना, म्हणून. डोंट वरी अलंकार. त्यांना त्यांच्या सुनेला पंजाबी ड्रेस मध्ये बघायची सवय तर मीच लावणार. आई, हा आम्ही जरा जाऊन येतो. हा जाऊ. फुल्ल ब्युटी दिसतेस बघ. कुठं निघाली सकाळी सकाळी मिरवणूक? आम्ही जरा कुलदेवतेचं दर्शन घेऊन येतो. फक्त सगळ्या गावातून मिरवणूक निघणार म्हणा की. मग मग काय झालं? नाही नाही, जायची गरज नाही. अहो, असं का बोलताय तुम्ही? हा, तुम्ही कशा पायी आडकाठी करायला लागला आता? मी कुठं आडकाठी घालून राहिलो? मी फक्त नको जाऊ म्हणून राहिलो, एवढंच. आता नका जाऊ म्हणताय म्हणजे आडकाठीच आणताय ना? तू गपरा, तुला काय कळत नाही. हा, सगळं कळायचा ठेका तुम्हालाच दिलाय की रे आता? ए, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण यांना देवदर्शनाला जाता येणार नाही म्हणजे नाही, बस. पण का नाही जायचं तात्या? अरे ती आपल्या घराची कुलदैवत आहे आणि ही तुझ्यासोबत दर्शन नाही घेऊ शकत. का? आमच्या कुलदेवतेचा आमच्यावर कोप होईल, कारण हे लग्न रीतिरिवाजानुसार झालेलं नाही. जिथं आम्हालाच मान्य नाही तिथं देवदेवतेला कसं मान्य होईल? कुलाचार कुल धर्म करून लग्न करावं लागतं, पण इथं तर काहीच नाही. जायचं नाही म्हणजे नाही, सांगून ठेवतो. आधीच पंचायत समितीचे इलेक्शन लागले. तात्या, एक साधी पायतान काढून थोबाडात हाणीन. नाही जायचं म्हणजे नाही जायचं, बस. लास्ट. या माणसाला इसून मान्य आहे का नाही काय कळ ना. गट किती एक तर गट किती एक बोलू राहिले. ठीक आहे, नाही जात. अरे पण आपण पण नंतर बघू. आता उगाच सकाळी सकाळी वाद नको. आणि तिला सांगा कापड फाटलीत, शिवून घे म्हणून. बघ, बोललो होतो ना. अरे तात्यांच्या मनात काय चालू असेल ना, हे कोणालाच नाही सांगता येणार. सोड, तू कशाला एवढा रिॲक्ट होतोयस? काय माझ्याकडे काय बघतोयस तू? हे बघ, मी काहीच केलेलं नाही. उगाच माझ्यावर चिडू नकोस तू. मी तुझ्यावर नाही चिडते पल्ले. हो का? एकतर मी मगाशी पण काहीच बोलणार नव्हते, तरी तू मला शांत बसवलंस. अरे पण काय होणार आहे एकदा त्यांचं ऐकलं तर? त्यांचं ऐकून आपण देवदर्शनाला गेलो नाही, त्याच्यामुळे जर त्यांना बरं वाटत असेल तर प्रॉब्लेम काय आहे? मला सांग, माणसं देवदर्शनाला का जातात? घरात सुख शांती राहावी म्हणूनच ना. आणि त्यांचं ऐकल्यामुळे खरंच घरात शांतता राहणार असेल तर प्रॉब्लेमच काय आहे म्हणते मी. तुला नाही कळत आहे पल्ले, ते देवदर्शनाला जाऊ नको असं का म्हणतात? याच्या मागे काहीतरी कारण असेल. अरे मी ओळखतो त्यांना, पक्के राजकारणी आहेत ते. अरे आता यात काय आलं राजकारण? हे 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 तुला नाही कळत आहे पल्ले. हे बघ, या घराची सून म्हणून तू त्यांना मान्य नाहीयेस. माझ्या बरोबर तू देवदर्शनाला यावं हे सुद्धा मान्य नाही. काहीतरी काहीतरी ना पल्ले त्यांच्या मनात चालू आहे. नाही रे, मला तरी असं वाटत नाही. हे बघ, असं असतं ना तर त्यांनी काल रात्री माझं म्हणणं ऐकूनच घेतलं नसतं. तुला माहितीये मला काय वाटतं? मला वाटतं त्यांचा आपल्यावर राग नसेल. अरे
आपण असं पळून जाऊन लग्न केलंय ना, त्याचं त्यांना कुठेतरी वाईट वाटत असेल. अरे शेवटी ते घरातला करता माणूस आहेत ना, आणि असं कोणी ऐकलं नाही, मनाविरुद्ध वागलं तर साहजिकच आहे ना, असं होणारच. आणि म्हणूनच ते असं मध्येच चांगले वागतात किंवा मध्येच वाईट वागतात. कदाचित माझ्या बाबतीत असं कोणी वागलं असतं तर माझंही असंच झालं असतं. झालं तुझं झालं. पण तू चिडचिड करू नको, शांत हो ना. हे असं असतं पहिले. आता बघ ना, तू सुद्धा तात्यांच्या बाजूने बोलायला लागलीस. त्यांनी काही केलेलं नसताना तुला त्यांच्या बाजूने खेचलंय त्यांनी, म्हणून मी त्यांना पक्का राजकारणी म्हणतो. अरे नाही रे, यात काहीही राजकारण नाहीये. हे सगळं ना तुझ्या डोक्यात आहे. अलंका, तात्या, ओ तात्या, ओ तात्या. कोण? अहो मी आहे पल्लवी. घ्या चहा घ्या. नाही न ग, आम्ही कमी करायचं ठरवलं ना, साखर लय असते त्यात. नाही म्हणजे सोन आपल्यातली नाही ना. आपल्यातली नाही म्हणजे तुला कसं कळलं? तो विचारला काय तिला? अहो तात्या, मी तुम्हाला काल काय म्हणाले, इथून पुढे तुमचं सगळं मी बघीन. काळजी करू नका, नाहीये यात साखर. घ्या. नाही न ग. अहो पण तुमच्यासाठीच केलाय. घ्या आता, प्या. घ्या प्या. काय बळजोरी का? नाही म्हणलं तरी द्यायली, आणि ऍसिडिटी झाली म्हणजे मग? दुधाचा चहा नाही येतो, काळा चहा आहे बघा. आणि काळा चहाने नाही होत ऍसिडिटी. प्या. आणि चमचा कशाला? 50-50 चमचे पुढं मागं फिरतेत आमच्या गावचा सरपंच मी. जरा आणा. निवळ पानसेट आहे, साखरेच्या मायाचा पत्ताच नाही त्याच्यात. माहित होतं मला. थांबा एक मिनिट. अय पोरी, कशाच्या गोळ्या टाकते त्याच्यात? साखर आहे. साखरेच्या गोळ्या? नवीनच निघतंय काय ते. आणि हो, तुमचे चमचे तुमच्या मागे पुढे फिरून काय करतात मला माहित नाही, पण आमचे हे चमचे लई कामी येतात ढवळाढवळ करायला. आत्ता पिऊन बघा. काय होता त्या? तुम्हाला नाही प्यायचा का माझ्या हातचा चहा? चहा कोणाच्या हातचा असला म्हणून काय फरक पडतो? प्या मग. मजा नाही याच्यात, तोंड कस तरी झालंय. साखरच नाही त्याच्यात. अहो तात्या, ही साखर तेवढी गोड नसते. स्पेशल डायबिटीसची साखर आहे ती. ए पोरी, तुला सांगून ठेवतो, मला डायबिटीस नाही. नाही ना? चांगलंय मग, प्या तुम्ही. साखरेच्या गोळ्या. काय झालं? ए पाल चल, हुर फुर. गेली पाल. रागवलो ना मी. गेली आली वाटत. अरे गंमत केली. उठ. गेली पाल बघ. गंमत? वेळ आहेस का तू? इथे हार्ट अटॅक मुळे जीव जायची वेळ आली होती आणि गंमत करतोय. सॉरी. ये अशी जवळ ये. काय पालीमुळे घाबरली असेल तू. ये जाऊ. काय पालीमुळे जवळ येते तू. आली तर जरा बरं वाटतं ना.
हो हो काय झालं उषाताई? पल्ले हार्ट अटॅक मुळे आता माझी जीव जायची वेळ आली होती. हो ना, मग आता कळलं गंमत केल्यावर कशी होत होती. शी, मी का बोलतेय तुझ्या बरोबर? एक 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 मिनिट, मी काय केलं? काय नाही, काय झालंय सांग. काय नाही म्हंटल ना. काय झालं सांग 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 काय झालं? पहिली दिवाळी आहे ना. माझ्या तर 20-25 झाल्या. तुझी पहिली कशी? ए तू, सॉरी हा बरं बरं, पहिली दिवाळी म्हणजे काय, त्याचं काय? तुला ना काहीच कळत नाही. हे बाकी बरोबर बोल. मला काही कळलं असतं ना तर तुझ्याशी लग्न केलं नसतं. हा अलंकार तू. दिवाळीचं काय म्हणाली? पहिली दिवाळी. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला नवरा बायकोला काहीतरी देतो. म्हणलं रोज तू माझा जीव घेतेस, अजून काय देऊ मी तुला? तू अरे सॉरी आता गंमत नाही. हा बोल हा, काय देतो म्हणजे काय मला कळलं नाही. काय 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 देतो? गिफ्ट देतो, गिफ्ट. अच्छा गिफ्ट. गिफ्ट म्हणजे काय असतं बाबा, काय माहित? एक गिफ्ट म्हणजे हे तर नाही ना? माझ्यासाठी खास पाडव्याचं गिफ्ट, साडी. पण तू कुठून, पैसे कुठून आले तुझ्याकडे? लहानपणीची आयडिया कामी आली. काय तात्यांच्या खिशातून पैसे असे. अय्या, मला नकोय गिफ्ट. अरे गंमत केली पहिले. असं नाही, कष्टाचे मेहनतीचे पैसे त्यातनं घेतली ही साडी. 24 तास तर माझ्या बरोबर असतोस. तू कुठे गेलेलास कष्ट करायला? पहिले अगं लहानपणापासून कामं करतोय मी. एवढी एक साडी तर घेऊच शकतो कष्टाच्या पैशाची. गंमत केली रे. थँक्यू अलंकार. थँक्यू एवढं सुक नको ना. हे कसं इकडे थँक्यू. झोपा नाहीतरी काय काम धंदे आहेत तुम्हाला? हा हॅलो पाटील बोला. हा आमच्या तब्येतीला काय धाड भरली. एकदम टणटणी ते. बोला काय म्हणतो पाऊस पाणी? हा पाऊस थांबायला तयार नाही, पाणीच पाणी झालंय. बर काय रब्बीच्या पेरण्या बिरण्या नाही ना? काय म्हणले? अलंकार हा आला ना? हा काय सुनमुख पाहायला यायचं? कुणाची सुहन आणि तुम्ही कोण? अरे गावात एवढ्या सुन आहेत, कुणाचं बी थोबड बघा ना. आम्ही तुम्हाला जेवायचं ताट दिलं तर तुम्ही बसायचं पाठ मागू राहिले. हे बघा बावळटासारखं वागू नका. असं लोकांचं ऐकत जाऊ नका. चला ठेवा फोन. बायजा बायजा बायजा. तात्या 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 कुठं आलं? तात्या पल्ले पाणी आण जरा. पल्ले पाणी आण. तात्या डोळे उघडा, डोळे बंद करू नका. उशीर डॉक्टरला फोन कर.